नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर गावाकडच्या बातम्या। साताऱ्यामध्ये झालेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषणाला सुरुवात केली आणि या भाषणाच्या वेळेला तुम्ही सगळे भाषण ऐकून कंटाळला असाल असं म्हणत चक्क गाणं म्हणायला लागले। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते असं गाणं उदयनराजे यांनी आळवलं आणि उपस्थितांनी हशा आणि टाळ्या पिटल्या। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। कोई तुमसे ना 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 वासुदेवाला तुम्हाला बस झालं, मला कार्टून म्हणा काय पण म्हणा, काय पण म्हणा पण गाणं म्हणा। उदयनराजेंचा रंगच न्यारा। आणि आता राज्यातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। एका सरकारी योजनेच्या लाभासाठी एका शेतकऱ्याने भावाची हत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर इथं घडली। गणेश संतोष वाडीकर यानं मोठा भाऊ रमेश संतोष वाडीकर याच्या डोक्यावर दगडानं प्रहार केला। यात तो गंभीररीत्या जखमी झाला। गावकऱ्यांनी बेशुद्ध झालेल्या गणेशला सावनेर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं। डॉक्टरांनी त्याला तपासणी दरम्यान मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यासमोर मनपा कर्मचाऱ्याला भर चौकात मारहाण करण्यात आली। शिवसेना नगरसेवकाकडून ही कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। दरम्यान चौकातील ड्रेनेज लाईन तुंबल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचं समोर आलं। सांगलीमध्ये अमृत योजनेच्या बिलाच्या मुद्द्यावरून सांगली महापालिकेच्या महासभेत जोरदार गोंधळ आणि गदारोळ झाला। यावेळेला विरोधी काँग्रेसनं चौकीदार चोर याच्या जोरदार घोषणा दिल्या। दरम्यान यानंतर सत्ताधारी भाजपनं आक्षेप नोंदवत चोर मचाए शोर असा पलटवार केला। यामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली आणि सभा एका तासासाठी तहकूब करण्यात आली। औरंगाबादच्या करमाडमध्ये एका पीएसआयनं व्यापाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय। पीएसआय हे एका नागरिकाला भर रस्त्यामध्ये मारत होते। यावेळेला गावच्या सरपंचानं आरोपीला भर रस्त्यात का मारता असा सवाल उपस्थित केला। यावेळेला पीएसआयनं सरपंचांना सुद्धा शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला। या सगळ्या प्रकारानंतर गावकऱ्यांनी करमाड यांना शहर बंद करण्याचा निर्णय घेतला। औरंगाबादमधील उद्योग होऊ घातलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात आक्रमक झाले। आज उद्योगांच्या संबंधी सर्व संघटनांनी वीज बिल जाळून आपला निषेध व्यक्त केला। 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात औद्योगिक विजेचे दर प्रति केव्ही 391 रुपये एवढे वाढणार आहेत आणि या सगळ्याच्या निषेधार्थ उद्योजकांनी आंदोलन केलं। मालेगावमध्ये आज विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केलं। अंगणवाडी संघटनेच्या प्रमुख शाने हिंद अहमद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। सांगली जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांच्या आपल्या विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला। या सगळ्या सेविकांनी हातात थाळ्या घेतल्या होत्या। अंगणवाडी सेविकांना मानधन नको, वेतन द्या अशा विविध मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून हे आंदोलन केलं जात आहे। शासनाला जाग यावी म्हणून पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना थाळीनाद आंदोलन करावं लागलं असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। पंढरपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मानधनवाढ तातडीनं द्यावी, सेविकांना आणि मदतनीसांना एकत्र सुट्टी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर टोल नाक्यावर एसटी बसच्या अपघाताच्या दुर्घटनेत एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। या बस चालकानं अतिवेगानं बस चालवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं आता चौकशीत समोर आलंय। नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं, मात्र कारवाई टाळण्यासाठी या बस चालकानं ब्रेक फेल झाल्याचं बहाणा केला होता। हे नंतर तपास समोर आलं। बातमी आहे नागपूरमधली। नागपूरच्या सीताबर्डी भागातल्या अनधिकृत दुकानांवर कारवाई सुरू असताना अचानक
गेसन्स दुकानाची इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. गेसन्स दुकानाची अनधिकृत इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळली. या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र पोकलँडची डिझेलची टाकी अचानक फुटली आणि डिझेल वाहू लागलं. यात सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नागपूर सुधार प्रन्यासाच्या जागेवरचा अवैध ताबा हटावा अशी नोटीस सीताबर्डी परिसरातल्या 42 दुकानांना देण्यात आली होती. सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असलेली 33 दुकानं जी अनधिकृत होती ती हटवण्याची कारवाई सुरू झाली. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा एक भला मोठा ट्रक उलटला. मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच ट्रक चालवताना या ट्रक चालकाचा मृत्यू झाला, ज्यामुळे अपघात झाला असं बोललं जातं. वर्धा शहरात मुख्य रेल्वे स्थानकातील चौकातून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्सनं रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. त्यावेळेला अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांना फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. दरम्यान हा सगळा अपघात इतका भयानक होता की ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वर्धा शहरामध्ये भुयारी गटार योजनेच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचं काम मुख्य रस्त्यांवर सध्या जोरात सुरू आहे. पाईपलाईन टाकल्यानंतर नालीतील मुरुम टाकून ती व्यवस्थित बुजवण्यात येत नाही. परिणामी रस्त्यावरच्या अपघातांमध्ये वाढ झाली. जड वाहनं गटार लाईनमध्ये रुतून बसल्यानं क्रेन लावून ती काढावी लागतात. नगरपालिकेनं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहेत. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे 2 दिवसांपासून दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पाण्याच्या टाक्या आणि शिलाई मशीनचं वाटप केलं. शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा संदेश आदित्य ठाकरे यांनी दिला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे पाणी टंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 287 गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली होती. 315 उपाययोजना आता तातडीनं सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यातल्या 65 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. बुलढाणा, देऊळगाव राजा, मोताळा, खामगाव आणि शेगाव तालुक्यांना पाणी टंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागते. पंढरपुरात दुष्काळानं होरपळलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्याला काल संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. त्यामुळे डाळिंब, केळी, द्राक्ष या पिकांसह इतर पिकांचं सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला. हिंगोलीमध्ये आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं भजी तळून केंद्र सरकारचा निषेध केला. देशामध्ये बेरोजगारीची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. भाजपचे नेते तरुणांना भजी विकून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला देत आहेत. याचा आम्ही निषेध करतो अशा कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. हिंगोलीच्या गांधी चौकात ही भजी आणि वडे तळण्याचं आंदोलन करण्यात आलं. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. एक मोठी बातमी हाती येते ती चॅनल निवडण्याची मुदत ट्रायनं आता 31 मार्चपर्यंत वाढवली. 1 तारखेपर्यंतची मुदत होती, मग त्याला काही दिवसांची वाढ देण्यात आली. आता ही मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? ट्रायच्या वतीने 1 फेब्रुवारी देण्यात आलेली तारीख यामध्ये जे चॅनल निवडाचे अधिकार आहे ते ग्राहकांना दिले होते. त्यासाठी प्रत्येक चॅनलने आपले विशिष्ट मूल्य निश्चित केलं होतं. पण ज्या पद्धतीने भारतातील अनेक ग्राहकांनी जे चॅनल बघतात त्यांनी या संदर्भात अजूनही बहुतांश ग्राहकांनी निवडल्या गेले नाही त्यांच्याकडून चॅनल. त्यामुळे आता आणि सोबतच या संदर्भात अनेक तक्रारी होत्या चॅनल निवडीच्या संदर्भात. अनेक निवेदन दिल्या गेल्या या संदर्भात ट्राय विचार करण्यासंदर्भात ट्रायनी या संदर्भात आता 31 मार्चपर्यंत त्याची मुदत वाढवली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात ज्याही शिष्टमंडळाने तक्रारी केल्या त्याचा निपटारा देखील 31 मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता राज्यातल्या अन्य काही बातम्यांचा घेऊयात आढावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक होते. यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि राजू शेट्टी यांच्या जागेच्या मागणीवरून सुरू झालेला तिढा यावर अंतिम चर्चा होणार आहे. जागा वाटपाचा मुद्दा उद्या निकाली निघेल असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. राजू शेट्टी यांनी 4 जागांची मागणी केली आहे. ज्या जागा निवडून येतील त्या देण्याचा आमचा आघाडीचा प्रयत्न असून राजू शेट्टी आणि वंचित आघाडीशी चर्चा सुरू असून लवकरच मार्ग काढण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. तर सुजय विखे आणि रोहित पवार भेटीत कोणतीही राजकीय खलबत झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं. कोल्हापुरात आज वंचित बहुजन आघाडीनं
जाहीर सभेचं आयोजन केलं। या सभेला ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची भाषणं होणार आहेत। ओवेसी अद्यापही या सभेला उपस्थित राहिलेले नाहीत। ओवेसी येणार असेल तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिला होता। मात्र या सभेला सध्या तरी फक्त प्रकाश आंबेडकर हेच संबोधित करणार असल्याचं कळतंय, त्यामुळे तूर्तास तरी गोंधळ टळला आहे। ही सभा सध्या सुरू असून या सभेमध्ये एका तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवानं त्यानं स्वतःला पेटवण्याआधीच पोलिसांनी त्याला धरलं आणि हातातून आगपेटी हिसकावून घेतली। मात्र त्यानं असं का केलं याचं मात्र अजून तपास लागलेला नाही। पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत। रावेर लोकसभेच्या खासदार भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या विकास कामांचा अहवाल प्रकाशित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, अशा प्रकारची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली। मुख्यमंत्र्यांनी आधी 3 वेळेला भुसावळचा दौरा का रद्द केला असं विचारल्यावर खडसे यांनी थेट उत्तर द्यायचं मात्र टाळलं। एकाच रात्री 3 सशस्त्र दरोड्याच्या घटनांमुळे जामनेर शहर हादरून गेलं। दरोडेखोरांनी एकामागोमाग 3 शिक्षकांच्या घरांमध्ये हत्यारांचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 2 ते 3 लाखांचा ऐवज लुटून नेला। यावेळेला प्रतिकार करणाऱ्या एकावर दरोडेखोरांनी चाकून हल्ला केला। यात तो गंभीररित्या जखमी झाला। विशेष म्हणजे दरोडा टाकण्यापूर्वी टाकळी इथून 3 दुचाकी चोरीला गेले आहेत आणि त्यांचा वापर आता दरोड्यासाठी केला असावा असा पोलिसांना संशय आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा उपजिल्हा रुग्णालयात मागच्या 3 वर्षांपासून भिजत घोंगडं पडलंय। या विरोधात आज शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात सलाईन आंदोलन करण्यात आलं। या रुग्णालयामध्ये कोणत्याही प्रकारच्या आवश्यक यंत्रसामुग्री आणि सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। तसंच रुग्णांना ने-आण करण्यासाठी कोणताही रॅम्प नाही। कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा अनेक अपूर्ण आहेत आणि त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते असा आंदोलनकर्त्यांचा दावा होता। परभणी शहर जिल्ह्याभरात पाणी टंचाईचं संकट अधिकाधिक तीव्र होत चाललंय। ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात क्षमतेपेक्षा अधिक रासायनिक पदार्थ आढळल्यानं एकच खळबळ उडाली, ज्यातील 192 पाणी नमुन्यामध्ये फ्लोराईड, नायट्रेट, सल्फेट आणि मॅग्नेशियम या घातक रसायनांचे अंश आढळून आले आहेत। त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा निष्कर्ष पाणी तपासणी प्रयोगशाळेनं काढला आहे। परभणीमध्ये पाणी टंचाईचं संकट तीव्र होत असतानाच पाण्यात हे रासायनिक पदार्थ आढळल्यानं एकच खळबळ उडाली। समाधानकारक पाऊस न झाल्यानं जळगाव जिल्ह्याच्या भूजल पातळीत मोठी घट झाल्यानं जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणात हे समोर आलंय। विशेष म्हणजे केळी लागवड होणाऱ्या तालुक्यांमध्ये सुद्धा 3.5 ते 4 मीटरनं भूजल पातळी घटल्याचं नोंदवलं गेलंय। यंदा भीषण दुष्काळाचं सावट संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परिवहन विभागानं लादलेल्या चाचकाठींच्या विरोधात आज अलिबाग आणि पेण तालुक्यातल्या मिनीडोर चालकांनी धरमतर खाडीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं। मिनीडोर रिक्षा 16 वर्षांनी स्क्रॅप करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। त्यामुळे हजारो गाड्यांचं पासिंग रखडलं असून व्यवसाय बंद ठेवावा लागतोय। तसंच अलिबाग आणि पेण या ग्रामीण तालुक्यात परिवहन विभागानं शहरी भागाचे नियम लागू केल्यानं मिनीडोर चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रायगडमधल्या कर्जतमध्ये विवाहबाह्य संबंधांमुळे तरुण आणि तरुणीनं आत्महत्या केली। एका पुलाखालती गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं कळतं। याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वाढीव मोबदल्यासह अन्य काही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या औरंगाबाद परिमंडळातील 1,500 पेक्षा अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, अशा प्रकारची माहिती महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली। परिमंडळात जानेवारी अखेर 45,584 वीज ग्राहकांच्याकडे 47,55,00,000 रुपयांची थकबाकी आहे। शिवशाही बसचं भाडं प्रशासनानं कमी केलं आहे, याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होणार आहे। कोल्हापूर ते मुंबईसाठी आता 785 इतका तिकीट दर लागू असेल। वातानुकूलित बस सेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 30% सवलत दिली जाणार आहे। तिकीट दरातील कपातीचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होईल, तसंच नागरिकही याचा अधिक प्रमाणात वापर करतील अशी अपेक्षा आहे। करवीर विधानसभा मतदारसंघातील 6 रस्त्यांच्या दर्जा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बॅच 1 अंतर्गत 8,14,81,000 रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली। त्यामुळे आता रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेग येणार आहे।
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत राधानगरी तालुक्यात 5.250 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी 4,23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. राधानगरी विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेला असल्यामुळे रस्त्यांची संख्या ही मोठी आहे. महाराष्ट्र शासनानं किल्ले आणि गड संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली. या अभियानाची सुरुवात धुळे जिल्ह्यातल्या लळिंग किल्ल्यावरून करण्यात आली. किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत गड किल्ल्यांवरील पाणवठे हे पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्यानं पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली. मंगळवेढा तालुक्यातील डोणज हद्दीमध्ये सोमवारी रात्री थरारक घटना घडली. सखुबाई महादेव गायकवाड असे या मृत महिलेचं नाव असून आरोपीचं नाव महादेव श्रीमंत गायकवाड आहे. गेल्या आठवड्यामध्ये मालेगावात हत्यारांच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या पोलिसांनी अखेर मुसके आवळले. उत्तर प्रदेशातून या गुंडांना पकडण्यात आलंय, तर याआधी काही गुंडांना भिवंडीतून ताब्यात घेण्यात आलं. आतापर्यंत 14 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केला आहे. यामुळे आता परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. नाशिक पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुंढे यांनी केलेली करवाढ कायम ठेवली. सामायिक अंतरासाठी लागू केलेली कर आणि बिल्टअप क्षेत्रावर कर आकारणीचा निर्णय वगळता करवाढ कायम ठेवण्यात आली आहे. हैदराबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या रेल्वे पॅसेंजर गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यानं परभणीहून परळीकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. यामुळे या मार्गावरच्या इतरही अनेक रेल्वे गाड्या सुमारे अर्धा ते 1 तास उशिरानं धावत होत्या. अनेक गाड्या या स्टेशनांच्या मध्येच थांबल्या होत्या. बीड जिल्ह्यातील पारगाव घुमरा या गावी आगळा वेगळा 61चा सोहळा संपन्न झाला. 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या गावातील 1-2 नव्हे तर तब्बल 250 ज्येष्ठ नागरिकांचा जोडीदारासह हृदय सत्कार करण्यात आला. यावेळेला सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावरील आनंदाच्या छटा या अगदी बघण्यासारख्या होत्या. काहींच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले होते. भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी ही संकल्पना मांडली होती आणि त्यानुसारच हा कार्यक्रम करण्यात आला. देवांग कुष्टी समाजाची आराध्य दैवत मानली जाणारी श्री चौंडेश्वरी माता हिचा बसंत पंचमी महोत्सव येवल्यात भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्तानं शहरातून मातेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रामायणातील देखावे हे विशेष लक्षवेधी ठरले. विशेषतः बजरंगबली आपली छाती चिरून हृदयात असलेले भगवान राम दाखवणारा देखावा सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्र ठरला. गावाकडच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूया. थोड्याच वेळात माझा सहकारी संदीप देसाईसो महाराष्ट्रात बित्तंबात थोड्याच